खाणे पिणे, मित्र, मौज मजा हेच करण्यात मनुष्य जन्म निघून जातो आणि मग अचानक म्हातारपण उभे राहते. खरं तर माणसाला आपल्या वेळेची पर्वा नसली तरी काळ मात्र कार्यतत्पर असतो. तो आयुष्य मोजतच असतो आणि आयुष्य पूर्ण झाल्यानंतर एक सेकंदही थांबत नाही. वेळ संपली की जायलाच लागतं. जन्म संपतो, आपल्या हातातला नरदेह निघून जातो आणि पुन्हा आपण जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतो. जन्मभर चांगली कर्म करून देवाला अर्पण करण्यासाठी जो देवाने जन्म दिलेला आहे, त्याऐवजी देह पाळणे हेच एक माणसाचं मोठं कौतुक झाले आहे. हा देह खरं तर हाडामासाचा सांगाड आहे. त्यासाठीच मनुष्य आपले सर्व आयुष्य घालतो. आपल्यासाठी शरीर की शरीरासाठी आपण, असा प्रश्न पडावा इतके आपण देहाचे लाड करतो. कुत्री मांजरे ही पण आहार, निद्रा, भय, मैथून करत आयुष्य जगतात. पण त्यांच्यात आणि माणसात फरक आहे. माणसाला देवानं बुद्धी दिल्यामुळे मनुष्य जन्म कशासाठी याचं उत्तर माणसाला माहिती आहे. इतर जनावरांना हे कळतच नाही आणि त्यामुळेच ते तसे जगतात. जर माणसानं आपल्या बुद्धीचा विचार केला नाही तर माणूस आणि पशु यांच्यातला फरक संपला. आपल्या समोरच आपले आई वडील, मित्र संपतात. आपण त्यांना स्मशानात पोचवायला जातो. पण आपल्यावरही ती वेळ यायला फार काळ राहिला नाही याचा जराही विवेक बाळगत नाही. देह मात्र क्षणाक्षणाला आसक्त होणाऱ्या नंदादीपासारखा क्षीण होत असतो. देहाचा उपयोग देवभक्ती करून मोक्ष मिळवण्यासाठी आहे हे कोणी लक्षातच घेत नाही. मनुष्य देह सुदैवाने क्वचित हाती लागणारी गोष्ट आहे. तो हातातून गेला की मोक्ष न मिळता जन्ममरणाचा फेरा चिकटलाच, हे वेळच्या वेळी लक्षात घेतले पाहिजे. मनुष्य देह ही पंचमहाभूतांची उसनवारी आहे आणि वेळ संपताच ती परत करायची आहे. या जगातली आपली माणसंसुद्धा खरं तर आपली नसतात. तेव्हा देह, नातीगोती याविषयी जास्त वेळ न घालवता ईश्वरासाठी शरीराचा वापर केला पाहिजे. शरीर हे लाड करण्यासाठी नसून उपयोग करण्यासाठी आहे, तेही मोक्षासाठी. नाहीतर मग वेगवेगळी शरीरे मिळून त्यांची दुःखे अनंत कालासाठी भोगावी लागतात. जशी बुद्धी तशी कर्म आणि जसा कर्म तसा जन्म. म्हणून चांगली कर्मे करणे आणि त्यांचे ईश्वर अर्पण करणे हेच आपले मुख्य काम आहे. त्याऐवजी सुख, चैन, पापे करण्यात जर जन्म गेला तर अनंत काळासाठी दुःख पदरात येणार आहे. ते भोगताना बायका, मुले, मित्र कोणीच कामी येणार नाही. परमेश्वराने जन्म देताना हाच हेतू बाळगला होता की मी निर्मलेला जगातला हा बुद्धिमान मनुष्य माझी जगनियंत्रितता पाहून स्वतःच परमेश्वराचा भक्त होईल आणि मग तो माझा भाग होईल, मोक्ष मिळवेल. तेव्हा परमेश्वराला जेव्हा मनुष्य अशा तऱ्हेने भरकटतो, कुमार्गावर चालू लागतो, तेव्हा कसे वाटत असेल. म्हणूनच साईनाथांनी सर्वांना आपल्या वर्तनाने हे शिकवले की पैशामागे लागू नका, देहाचे लाड करू नका, कुमार्ग धरू नका. बाबा स्वतः भिक्षा मागून राहत. ज्यांच्या इच्छेने अनेक जणांना पैसा, पुत्र, यश सर्व मिळाले, ते स्वतः मात्र फकीर रूपाने राहील. ते कधीही सत्कार्यावरून ढळले नाही. सर्वांवर कृपा आणि सर्वांचे कल्याण करणारे सद्गुरू म्हणजे बाबा. ध्यानधारणा करणारे, भक्तांच्या सतत थव्यात असूनही अलिप्त राहणारे आणि सर्व गोष्टींविषयी विरक्ती बाळगणारे हे साईबाबा. भिक्षा मागताना सुद्धा ते आपल्यासाठी आणि दुसऱ्यासाठी असा फरक करत नसत. इतकेच काय, पशुपक्षी आणि मनुष्य यातही फरक करत नसत. आणलेले भिक्षेतले सर्व पदार्थ एकाच झोळीत आणि द्रवपदार्थ एकाच डब्यात. त्यांचे मिश्रण झाले तर झाले. गोडात तिखट मिळाले काय आणि कडू मिसळले काय, बाबांना पर्वा नव्हती. त्यांच्या जिभेला चवीची वासनाच नव्हती.
भिक्षेत कावळे, कुत्रे, भक्त, सेवक सर्वजण वाटा घेत. बाबांनी कशालाही आणि कुणालाही मज्जाव केला नाही. शिवाशिव मानली नाही. भिक्षेसाठी मनात आली की ते बाहेर जायचे एवढेच. बाबा फकिरी वृत्तीने राहत. गरिबी अव्वल बादशाही, गरिबी ही चिरंतन राही, अमिरी क्षणभंगूर राही, असे ते सांगत. सुरुवातीला तर बाबा शिर्डीमध्ये किंवा जवळपासच्या रानावनात फिरायचे. त्यांना भुकेची फिकीरच नव्हती. बायजाबाई म्हणजे तात्या कोते पाटलांची आई त्यांच्यासाठी भाकरी बनवून त्यांना शोधित फिरे आणि भेटेल तिथे खाऊ घाली. त्यासाठी त्या स्वतः कष्ट घेत, पण बाबांना उपाशी राहू देत नसत. अर्थात बाबांना भक्तांची प्रीती होती आणि त्यांनी जे कष्ट घेतले त्याची परतफेड बाबांनी त्यांचे आणि त्यांच्या मुलाचे आयुष्यभर कल्याण करून केली. पण बायजाबाईंनी अगदी सुरुवातीला जेव्हा लोक त्यांना वेडा मानीत तेव्हा त्यांची भक्ती केली. म्हणजे त्या केवढ्या योग्यतेच्या होत्या ते पहा. जसे बाबा खाण्यापिण्याविषयी निरासक्त होते तसे शयनाविषयी पण ते अगदी साधे होते. ते तात्या कोते पाटील आणि म्हाळसापती मशिदीत जमिनीवर निजत. पूर्व, पश्चिम आणि उत्तरेला तिघेही डोके करीत आणि पाय मध्यबिंदूंना मिळवत, गप्पा मारीत साध्या माणसांसारखेच झोपत. तत्त्वज्ञानाच्या गप्पा होत असत. एकाला झोप आली की दोघांनी त्याला हलवून जागा ठेवायचा आणि अध्यात्माच्या गप्पा चालू ठेवायच्या. असे अनेक वर्षे चालले. पुढे लग्न झाल्यानंतर तात्या घरी झोपू लागले. राहत्याला खुशालचंद म्हणून मारवाडी जातीचे गृहस्थ होते. ते नगरशेठ होते. बाबांचे निरपेक्ष भक्त होते. त्यावरही बाबांचे विशेष प्रेम होते. ते मधूनमधून राहत्याला जात आणि खुशालचंदांची भेट घेत. खुशालचंदची पण बाबांना वेशीवरून घरापर्यंत सन्मानाने वाजत गाजत नेत आणि दोघांचे मोठे आदर आपुलकीचे बोलणे होई. थोडा वेळ घालवून बाबा परत येत. बाबांचे जीवन हे असे साधे होते. त्यात कुठलीही चैन, आराम, राग, लोभ असे विकार नव्हते. होती ती फक्त भक्त कल्याणाची आवड आणि सत्कर्माचा उपदेश. देव यापेक्षा वेगळा असू शकतो का? जरी बाबा राहता शिर्डी, निमगाव ही आजूबाजूची लहान गावे सोडून कुठेही जात नसत, तरी त्यांना येणाऱ्या जाणाऱ्या सर्व गाड्यांची माहिती होती. बाबांना कोणी जाण्याची परवानगी मागू लागला की ते त्यांना अचूक गाडीची वेळ सांगून त्यावेळी पाठवत. त्यांची आज्ञा घेऊनच जायचे हा शिर्डीचा परिपाठ होता. बाबांना न सांगता जाणे म्हणजे संकटाला निमंत्रण, याचा अनुभव अनेक भक्तांनी घेतला आहे. याचा अर्थ असाही होता की बाबांना भक्ताच्या संकटांची आधीच माहिती असल्यामुळे ते त्याला योग्य वेळीच जाऊ देत असत. त्यामुळे ज्यांनी बाबांचे ऐकले ते सुरक्षित आनंदात परतले आणि ज्यांनी नाही ऐकले ते संकटात सापडले. पुढील अध्यायात या बाबांची आज्ञा घेऊन जाण्याच्या गोष्टी आणि बाबांनी